दिल खोल के तालियां बजाएं, अगर बजाना है तो दिल खोल के तालियां बजाएं यार। हे आपले खेळाडू आहेत। महाराष्ट्राचा भगवा ध्वज राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेमध्ये फडकावण्याचं काम हे सगळे करत असतात। अपने खिलाडी, अपना खेल, अपनी माटी। फारच छान, फारच छान। या घोषणेमुळे एक चैतन्य आणि पॉवर निर्माण होते। वन मोर टाइम। विकासजी रेपाळे आणि आशुतोषजी मस्के आपल्याला विनंती आहे आपण सीए संजीव ब्रह्मी यांचं स्वागत करावं। रत्नागिरीचे अजिंक्य पवार, पालघरच्या ज्युली मिस्टिटा, पुण्याची राम फटाके, मुंबई उपनगरची सानिका पाटील व्यासपीठाला जमले घ्या। त्याचबरोबर ॲडव्होकेट स्वाती दीक्षितजी आपलंही मनपूर्वक स्वागत। रेखाताई पाटील आणि वैशालीताई केकाण आपल्याला विनंती आहे आपण ॲडव्होकेट स्वाती दीक्षित यांचं स्वागत करावं। पीठ दिखाई और टॅकल। क्रीडांगणाच्या परिसरामध्ये जास्त कोणी थांबायचं नाहीये। नरेशरावजी मस्के साहेबांनी विनंती केलेली आहे। सामने आपण स्ट्रेट बघणार आहोत आणि मोठ्या एलईडी स्क्रीनचा सुद्धा वापर होतोय। आनंदनगर, परमवाडी, कशिश पार्क या सर्व परिसरातील, रघुनाथनगर या सर्व परिसरातील महिला आघाडीच्या अनेक रणरागिणी या ठिकाणी उपस्थित आहेत। त्या सर्वांचा या ठिकाणी शब्द। सन्माननीय नगरसेविका आशाताई डोंगरे तसंच सन्माननीय नगरसेविका जयश्रीताई डेव्हिड या दोघी आता या क्रीडांगणात उपस्थित झालेल्या आहेत। आपल्याला विनंती आहे कृपया आपण व्यासपीठावर यावं। धर्मवीर आनंद दिघे क्रीडा नगरीमध्ये आशाताई डोंगरे आणि अजिंक्य पवार रत्नागिरी, राम डागळे पुणे, सानिका पाटील मुंबई उपनगर। वैदन सन्माननीय नगरसेविका आशाताई डोंगरे यांचं या ठिकाणी आगमन झालंय। नम्रताताई भोसले यांना विनंती आहे आपण आशाताई डोंगरे यांचं स्वागत जर्सी नंबर 1 पॉवर कडी। अजिंक्य पवार रत्नागिरी, राम डागळे पुणे, सानिका पाटील मुंबई उपनगर। त्याचबरोबर नगरसेविका सन्माननीय जयश्रीताई डेव्हिड या देखील आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत। नम्रताताई भोसले तसंच अपूर्वा म्हात्रे आपल्याला अपूर्वा मस्के आपल्याला विनंती आहे आपण जयश्रीताई डेव्हिड यांचं स्वागत करावं। माजी नगरसेवक सन्माननीय भास्करअण्णा पाटील आपलं हार्दिक स्वागत। आपण माईक जवळ घ्या।
राज्याचे उद्योग मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय उदयजी सामंत यांचं या क्रीडा महोत्सवात आगमन झालेलं आहे। धर्मवीर आनंद दिघे क्रीडा नगरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय पुरुष आणि महिला गट कबड्डी स्पर्धेत सन्माननीय उद्योग मंत्री महोदयांचं सर्व क्रीडा रसिकांच्या वतीनं आणि आयोजकांच्या वतीनं मनःपूर्वक स्वागत आणि व्यक्त केलेले आहे ते आदरणीय उद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य माननीय श्री उदय सामंत साहेब आपण आलेले आहेत। आपलं स्वागत आहे। आणि रत्नागिरीमध्ये केवळ विजेत्याच नाही तर उपविजेत्या पराभूत संघांना सुद्धा या ठिकाणी पारितोषिक दिलं जातं आणि कबड्डीचा खऱ्या अर्थानं सन्मान होतो अशी धर्मवीर आनंद दिघे क्रीडा नगरी। या पारितोषिकांव्यतिरिक्त वैयक्तिक पारितोषिक सुद्धा यामध्ये दिली जातात। मी माननीय उद्योग मंत्री आदरणीय श्री आणि पुरुष विभागामध्ये कालच्या दिवसाचा उत्कृष्ट पकडीचा खेळाडू राम अडगळे पुणे जिल्हा आपण यायचंय, पारितोषिक स्वीकारायचंय। उत्कृष्ट पकडीसाठी मुंबई उपनगरची सानिका पाटील आपण यायचंय आणि मान्यवरांच्या शुभस्ते आपले पारितोषिक कालच्या दिवसाचा सर्वोत्कृष्ट पकडीचा पुरस्कार स्वीकारायचे। सानिका पाटील, मुंबई उपनगर जिल्हा। महापौर नरेश मस्के, बक्षी साहेब, विकास रेपाळे, अनुराधाताई भोसले, तरुण सहकारी आशुतोष आणि त्यांचे सर्व सहकारी, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि मोठ्या संख्येनं उपस्थित बंधू आणि भगिनी, आणि शिवशाही चषकच्या माध्यमातून हा रांगणा खेळ, मातीतला खेळ नाही। ठाण्याची मागणी बघितल्यानंतर मीच सांगितलं पहिले ठाण्याला जा, कारण ठाण्याच्या कुठच्याही व्यक्तीला आम्ही नाराज करू इच्छित नाही। त्याच्यामुळे ही स्पर्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं, दिमागदार पद्धतीनं नरेश तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो, खेळाडूंना देखील शुभेच्छा देतो आणि भविष्यात अशाच मोठमोठ्या स्पर्धांचं आयोजन आपण करावं या शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद उदयजी सामंत। आयोजकांच्या वतीच्यासाठी त्यांचे आभार, मनःपूर्वक धन्यवाद। संघ व्यवस्थापक पुणे महिला, कबड्डी चाहते आणि बुवा साळवी यांच्या समवेत मोठं काम केलं ते माननीय गजाभाऊजी कीर्तीकर, आमचे भाऊ कबड्डी। मी लोकप्रिय नगरसेविका जयश्री देवी मॅडम आपणास विनंती करतो की आपण कालच्या दिवसाची सर्वोत्कृष्ट महिला करावं। धनादेश आणि 2500 वितरण करतील जयश्री देवी मॅडम आणि मानकरी राहील मुंबई उपनगरची सानिका। पुणे महिला संघाची आम्रपाली गलांडे, मुंबई शहरची साधना विश्वकर्मा, पुणे आम्रपाली गलांडे आपण इमिजिएटली व्यासपीठाजवळ द्या। आम्रपाली गलांडे, साधना विश्वकर्मा।
गजाभाऊ मुंबई उपनगर आणि मुंबई शहर हा सामना 12 मुंबई शहर 10 मुंबई उपनगर 2 गुणाची पिछाडी मुंबई उपनगरची. थर्ड रेड बहुत बढ़िया डिफेंस. क्या बात है. बहुत बढ़िया मॅच. त्यासाठी या ठिकाणी एकूण 4 मैदान तयार करण्यात आली आहेत. या 4ही मैदानांवरती पुरुष आणि महिला संघांचे विविध सामने रंगताना आपण पाहिलेत. ही मैदानं ज्यांनी या ठिकाणी या क्रीडा नगरीमध्ये साकारली ते सचिन वैती, त्याचबरोबर त्यांचे सहकारी रमेशजी कृपया व्यासपीठावर यावं. आपली ही अथक मेहनत खऱ्या अर्थानं सर्व खेळाडूंना त्यांच्या खेळाचं कौशल्य दाखवण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरली. सचिनजी वैती ज्यांनी मैदान साकारले. कारण की सचिन वैती केव्हा काम करून जायचं मला कळायचंच नाही. आणि या मैदानाचं कौतुक आपल्या ठाण्यामध्येच नव्हे तर संपूर्ण मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये होत असतो. बेस्ट मैदान कसं असावं त्याचं एक जिवंत उदाहरण म्हणजे ठाण्यामधलं सचिन वैती आणि त्यांची टीम यांनी तयार केलेली ही मैदाने. सचिन वैती अभिनंदन. महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या वतीने सचिन वैती अशाच पद्धतीने आपण काम करावं. शुभेच्छा. सचिन वैती तसंच रमेश गावित आणि सचिन वैती. संघटन समितीच्या वतीने मी विनम्र विनंती करतो. आशाताई डोंगरे मॅडम माजी नगरसेविका, आपण आजच्या दिवसाची सर्वोत्कृष्ट चढाईसाठी जे पुरस्कार आहे 2500चा धनादेश आपल्या शुभस्ते वितरित करावं. आणि आजच्या दिवसाचं सर्वोत्कृष्ट चढाईसाठी महिला विभागामध्ये पुणे जिल्ह्याची आम्रपाली गलांडे हिला हा मान जात आहे. आम्रपाली गलांडे आपण यायचं आहे आणि आपला पुरस्कार कर्मा कमाल साधना. उंचीनी छोटी परंतु एक जबरदस्त खतरनाक डिफेंडर म्हणून मुंबई शहरची सुधा मोरे यांच्या हस्ते मुंबई शहरची साधना विश्वकर्मा. अभिनंदन साधना अँड गुड लक फॉर फायनल मॅच. सुधा मोरे मॅडम आपल्याला धन्यवाद. अठरा 13 5 गुणाची आघाडी मुंबई शहर संघाकडे. 18-13. आज मुंबई शहरचा डिफेन्स आणि रेडिंग डिपार्टमेंट दोन्ही सक्सेसफुल आहे. मुंबई उपनगर थोडीशी ताकद लावायची, थोडी हिंमत दाखवायची, कारण की गजाभाऊ व्यासपीठावरती आलेले आहे. 13-19 अशी पिछाडीवरती मुंबई उपनगर. पुरुष गट पहिला पुकार पुणे जिल्हा विरुद्ध रत्नागिरी जिल्हा. पुणे जिल्हा विरुद्ध रत्नागिरी जिल्हा.
हा खेळण्यासाठी पहिला पुकार पुरुष गट. पुणे विरुद्ध रत्नागिरी या संघाला पहिला पुकार देण्यात आलेला आहे. दोन्ही हा सामना सेमीफायनलचा सामना पुणे रत्नागिरी फेमस आहे. शेवटपर्यंत फाईट करण्यामध्ये रत्नागिरीची ख्याती आहे. पुणे विरुद्ध रत्नागिरी पहिला पुकार. बहुत बढ़िया रेडर, बहुत बढ़िया रेडर. बाटक के मैडम या कबड्डी स्पर्धेला श्री रतन पाटील यांची सहाय्यक निरीक्षक म्हणून ठाणे जिल्हा कबड्डी संघटनेच्या वतीने पोस्टिंग प्राप्त झालेली आहे. कबड्डी स्पर्धा 2023 आणि 24 मध्ये आपला रोल, आपलं मार्गदर्शन, आपलं योगदान अभूतपूर्व ठरलेलं आहे. श्री रवींद्र देसाई आपल्याला मनापासून इम्पोर्टेंट रोल. बहुत बड़ी मिस्टेक. डॉक्टर कोळी यांची मदत लागणार आहे. गरज आहे आणि त्या ठिकाणी उपस्थितही आहे. अमृता कोळी आपले मन कोणत्या क्वालिटीची आहे आणि कुठे इंजुरी होऊ शकते ते सुद्धा ते पाहत असतात. डॉक्टर अमृता कोळी, तुमचं खरोखर मनापासून थँक्यू. आर्ग्युमेंट करणे सुद्धा संघाला घातक असतो. टीआरएसचा वापर मुंबई शहर करणार आहे. हा चॅलेंज आहे. काय बोनस दिला पाठवा काय लावली. शाबाश. और कुछ नहीं कर सकते. शाबाश. दुसरा पुकार पुणे जिल्हा विरुद्ध रत्नागिरी जिल्हा. नाही रे. थर्ड रेट. पडली. ही रेट इम्पॉर्टंट रेट आहे.
मुंबई उपनगरसाठी सुद्धा इम्पॉर्टंट आहे. अरे कशाला बस थोडा प्रयास करेल, थोडा प्रयास करेल. मुंबई उपनगर कधी जास्त वाद घालणे सुद्धा संघाच्या दृष्टीने हानिकारक असतो. मुंबई समजली की मुंबईकडे आता अंतर आहे. सुद्धा इम्पॉर्टंट आहे. अरे कशाला माये नाही धावड्या पकड महिलांचा अंतिम फेरीचा सामना होईल. तिसरी चढाई मुंबई शहराची. मारला रे, आवाज आला. शेवटची 3 मिनिटे. बढ़िया डिफेन्स. वेल डन मुंबई शहर. Last 2 minutes. ₹10 लाख मिळणार वाटतं दोघं असा मुंबई शहराने मुंबई उपनगरवरती विजय संपादन करून 2023-24 छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये